मागच्या आठवड्यात त्या मागच्या आळीतल्या एका सलूनवाल्यानं दाढी करता करता त्याचा गळाच कापला. काय सांगते? तुम्ही घाबरू नका. काय पुढच्या जन्मीचा अव्वल दर्जाचा पोपट? साहेब मी काय नाही केलं, खरंच काय नाही केलं. मी मामाला नव्हते पाजले. मी लोकांना पाजणंच बंद करतो, पाहिजे तर मी बी सोडतो, गावातल्या दारूचा अड्डा बंद करतो, दारूबंदीचा मोर्चा काढतो, व्यसनमुक्ती केंद्र चालवतो, पण मला आतमध्ये टाकू नका साहेब. तू पुन्हा एकदा सिद्ध केलंच. हो हो, तूच आहेस पुढच्या जन्मीचा अव्वल दर्जाचा पोपट. तू काही केलं नाहीस, पण तुला काहीतरी करता येतं म्हणून आलोय. मी कटिंग शिवाय काय करतोय? कटिंग तर मी निश्चितच नाही करणार, दाढी करायला आलोय. झाली उठा साहेब, बसा. तुझी हाताने दाढी करायची ती सॅनिटाईज. तुम्ही आज गावचे का? नाही नाही नाही, मी पाहुणा आलो या गावात. कोणाकडे आले? त्या वरच्या आईच्या झोऱ्यांच्याकडे. जोरे साहेब ते व्हिडिओवाल्याचं काय डाउनलोडिंग आहे? काय पुरावा बिरावा सापडलाय? सापडला, फार महत्वाचा पुरावा सापडला. त्या व्हिडिओग्राफरच्या घरामध्ये खुनी एक पुरावा सोडून गेलाय, आणि असा पुरावा सोडून गेलाय की येत्या 2 दिवसात गुन्हेगार पकडणार आहे. धरा धरा, पकडा झाला, चांगला फासावर लाटकवा. साहेब गाडी वाढली की येतो. बरोबर. गोपाळ काय लागा बाहेर पाक अंधार पडला तू अजून कामातच बिझी? नाही, हे दुकान बंद करतच होतो. हे काय डिलिव्हरी द्यायला चाललोय. भावांनो काय डाउनलोडिंग? काय डाउनलोडिंग बाबा? अरे गावात काय चाललंय? अरे काय सुधारणा त्याच्यामुळं? ऐका ना, मला जरा अर्जंट आहे, हे डिलिव्हरी द्यायला जायचंय. निघू का मी? अरे जाशील ना बाबा, एवढी कसली काय तुला? अरे इथं बुद्धी भ्रष्ट व्हायची वेळ आली पाक. त्या माधुरीचा ना पत्ता लवकर लागला पाहिजे, मग आपल्याला कळेल की त्या माने व्हिडिओग्राफरचं नेमकं काय झालंय. आता ही माधुरी जेव्हा परत येईल ना, तेव्हाच या केसचा निकाल लागेल बघ. मी निघू का? 2 दिवसात निकाल लागणार. 2 दिवसात म्हणजे कसं काय? ते जामकर साहेब माझे दोस्त आहेत ना, ते आले होते सलून मध्ये. मला म्हणले की मंगेशराव तुम्हाला टाइम आहे का, जरा महत्वाचं डिस्कस करायचंय. मी म्हणलं बोला. तर ते मला म्हणाले की माने व्हिडिओवाल्याचा जन खून केलाय का नाही, त्या आरोपीनं पुरावे मागं सोडल्यात. कसला पुरावा सोडलाय? नेमकं ते डिस्कस नाही ना केलं, पण ते मला म्हणले की आरोपी आता सापडणार, 2 दिवसात सापडणार. संपली. आत्या ती गाय हमरायची कधी थांबणार आहे कुणाच ठाऊक. अय बाई माझं नको डोकं खाऊ, जा त्या गायला जाऊन विचार. वय इत्र खरंच चालली का गाय? हा जेवायचं बघ. वय रडा फुफाटा. आओ जेवायला घेऊ का? जेवायला घेऊ का? एक तर सकाळपासून मी घरला नव्हता तुम्ही. आलात तुम्ही? चला हात पाय धुवून घ्या, जेवाय वाढते. होय. अहो त्या गायचं बी बघा, हमरायला लागले सारखी नुसती ती. नाही तर पुढच्या अंगणात तरी तिला बांधा. हे असं जर होत राहिलं ना, तिथं जीव जाईल. आधीच एक तर दूध द्यायचं बी तिने बंद केलंय. करतो काहीतरी. काय उपयोग नाही, आतापर्यंत काही कमी केलंय वय तरी काय थांबती वय ती वरडायची. मला तर वाटतंय की तिने काहीतरी वाईट वांगाळ बघितलंय. गावातली माणसं मरतात ती का नाही, तसंच माधुरीचं काहीतरी चुकीचं होताना बघितलंय गाईनं. अहो आत्या असं नका ना बोलू. देव करू आणि माझी माधुरी सुखरूप असू द्याव. तुला कोण बोलायला सांगतं का म्हातारे? तो आण उघडले की वाईट वांगाळच बोलतीस तू. जर गप राहत जा की. मी वाईट वांगाळ नाही, खरं ती बोलतीया. जी तुम्हाला दिसत नाही, जी जाणवत नाही, ते मला दिसतं, मला जाणवतं, कळलं का? एक दिवस तुम्ही सगळी तोंडावर पडताय का नाही बघा. दिसत असून का काय नाही केलं म्हणून डोके पडून घेताय का नाही बघा. तेव्हा तुम्हाला कळेल की मी जी सांगत होती ना ती बराबर होतं म्हणून. तर ह्या घरातल्यांचं मुर्द पडून आहेत म्हणजे बरं. म्हणजे तू बोलायचं काही थांबणार नाहीस तर? हा, मला नाही जेवायचं. थांबा की. आत्या झालं का तुमचं समाधान? बघितलं ना, ते बिन जेवताच गेले ते.
का असं करताय तुम्ही? हे चिवळ्याचं डोकं झालंय बधीर म्हणून गेला. त्याला म्हणावं व्हायचं अक्कल चालू, नाहीतर आयुष्यात न उठतील ही घरातली माणसं. उचलली जीभ लावली टाळायला अशी गत नाही माझी. मी जे बोलती ना ते बराबर असतं. काय पुरावा राहिलाय? त्या दिवशी मी कुठे कुठे गेलो होतो, कशा कशाला हात लावलाय, काय साईडला पडलंय, सगळं चेक केलं पाहिजे. इथे त्याला पकडला, हात घेऊन गेलो, तो खाली पडला, तो माझ्यावर धावणार, त्याने मला इकडे ढकललं. त्याला पकडलं, परत ढकलून दिलं, तो तिकडे गेला. पुस्तक वगैरे सगळी खाली पडली, त्याने मला इकडे ढकललं. मी कापड घेतलं, असं कापड टाकलं, इथे त्याचा गळा आवळला, इथेच त्याने प्राण सोडला. माझ्याकडे अशी कुठलीच वस्तू नव्हती, मग काय पुरावा राहिलाय? काही नव्हतंच माझ्याकडे. कात्री परत घेऊन गेलो मी. तरी एकदा चेक करतो. नाही, पुस्तकं खाली पडली होती. पुरावा नक्की काय राहिलाय? सायरन?